मुलींच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं, त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात आणि एखाद्या मुलामध्ये त्या काय शोधत असतात, हे प्रश्न जवळपास प्रत्येक मुलाच्या मनात कधी ना कधी येतातच. अनेक वेळा मुलं फक्त लुक, पैसा किंवा स्टाईल ह्यालाच महत्त्व देतात. पण खरं सांगायचं झालं तर मुलींच्या मनाला जिंकण्यासाठी काही वेगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आदर, काळजी, समजूतदारपणा आणि प्रेमळ वागणूक त्यांच्यासाठी खूपच मोलाची असते. त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुलींचे असे 5 सुपर सिक्रेट्स, जे समजून घेतले तर कोणतेही नाते अधिक मजबूत, आनंदी आणि दीर्घकाळ टिकणारे बनू शकते. खर्चाबाबत थोडी कंजूशी एकदाची चालेल, पण मुलींची स्तुती करण्यात मागे राहू नका. बहुतेक मुलींना महागड्या वस्तूंपेक्षा मनापासून दिलेली दाद जास्त आवडते. एखाद्या दिवशी ती खास दिसत असेल, नवीन काहीतरी करून दाखवत असेल किंवा तुमच्यासाठी वेळ काढून एखादी छोटीशी गोष्ट करत असेल, तर तिच्या त्या प्रयत्नांची जाणीव ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक मुलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी शोधत बसतात. पण खरं तर साधं "तू आज खूप छान दिसतेस" किंवा "तुझ्या हातचं खूप आवडलं" असं मनापासून बोललेलं वाक्यही मुलींच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आणू शकतं. कारण त्यांना फक्त दिसण्याचं नाही, तर त्यांच्या भावना आणि मेहनतीचं कौतुक हवं असतं. त्याचबरोबर मुलींना असे मुलं जास्त आकर्षक वाटतात, जे फक्त स्टायलिश नसून समजूतदार आणि आत्मविश्वासू असतात. प्रत्येक परिस्थितीत शांत राहणं, योग्य पद्धतीने बोलणं, इतरांचा आदर करणं आणि लोकांमध्ये सहज मिसळणं, ह्या गुणांमुळे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनतं. फक्त महागडे कपडे घालून किंवा दिखावा करून कोणी स्मार्ट ठरत नाही, तर वागण्यातला प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना माणसाला खऱ्या अर्थाने आकर्षक बनवते. मुलींना असा पार्टनर हवा असतो, ज्याच्यासोबत त्यांना सुरक्षित, आनंदी आणि अभिमानास्पद वाटू शकेल. अनेक मुलींना छोट्या छोट्या सरप्राईज मधून मिळणारा आनंद खूप खास वाटतो. अचानक केलेला एखादा फोन, आवडती गोष्ट लक्षात ठेवून केलेला छोटासा प्रयत्न किंवा कोणत्याही खास कारणाशिवाय दिलेला वेळ, या गोष्टी त्यांच्या मनाला जास्त स्पर्श करून जातात. प्रत्येक वेळी महागडी भेटवस्तू किंवा मोठा प्लॅनच हवा असतो असं नाही. उलट तुमच्याकडून मिळालेली आपुलकी आणि तिचा विचार केला जातोय, ही भावना मुलींसाठी जास्त मौल्यवान असते. नातं मजबूत ठेवण्यासाठी सतत मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते, पण अधूनमधून दिलेला आनंद आणि लक्ष नात्यातला उत्साह कायम ठेवतं. त्याचवेळी सतत टोमणे मारणारे, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारे किंवा लगेच मत बनवणारे मुलं मुलींना फारसे आवडत नाही. कोणत्याही व्यक्तीला तिचं स्वातंत्र्य, विचार आणि निर्णय यांचा आदर हवा असतो. एखादी गोष्ट समजून न घेता लगेच चुकीचा निष्कर्ष काढणं किंवा मुलींनी असंच वागायला हवं अशा जुनाट विचारांमध्ये अडकून राहणं नात्यासाठी घातक ठरू शकतं. त्याऐवजी समोरच्याचं मत शांतपणे ऐकणं, समजून घेण्याचा प्रयत्न करणं आणि आदराने संवाद साधणं, हे गुण नातं अधिक सुंदर आणि टिकाऊ बनवतात. मित्रांनो, कोणत्याही नात्याची खरी ताकद महागड्या भेटवस्तूंमध्ये नसते, तर एकमेकांना दिलेल्या सन्मानात असते. मुलींना अशा व्यक्तीची साथ हवी असते, जी त्यांच्या भावना, मतं आणि स्वाभिमानाची कदर करेल. अनेकदा नकळत बोललेले शब्द किंवा केलेली वागणूकही मनाला खोलवर दुखावू शकते. त्यामुळे प्रेम करताना समोरच्या व्यक्तीचा आदर जपणं खूप गरजेचं असतं. जेव्हा एखाद्या मुलीला नात्यामध्ये सुरक्षितता, मान आणि समजूतदारपणा मिळतो, तेव्हा ती त्या नात्याशी मनापासून जोडली जाते. यासोबतच कोणतंही नातं फक्त शारीरिक आकर्षणावर टिकत नाही. मुलींना अशा नात्याची अपेक्षा असते, ज्यामध्ये भावनिक जवळीक, काळजी, मैत्री आणि प्रामाणिकपणा असेल. एकत्र घालवलेला वेळ, मनमोकळ्या गप्पा, छोट्या छोट्या आठवणी आणि एकमेकांसाठी असलेली आपुलकी, या गोष्टी नात्यात खरी ऊब निर्माण करतात. जर नात्यात फक्त स्वार्थ किंवा शारीरिक अपेक्षा दिसू लागल्या, तर त्यातील प्रेमाची गोडी हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर प्रेमासोबत आदर आणि भावनिक जोडही तितकीच जपावी लागते.